नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. 19 ऑक्टोबरची सर्वात महत्त्वाची माहिती. 3,000 रुपये सुरू. बघा, 3,000 रुपये सुरू होणार आहेत लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर माता भगिनींनो. 3,000 रुपये सुरू होण्याच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची, सर्वात मोठ्या आनंदाची बातमी तुमच्यासाठी. 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. बघा, दिवाळीचा बोनस जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 3,000 रुपये. आता हे जे काही 3,000 रुपये ते सर्व लाडक्या बहिणींना वाटणार आहेत. सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला कोणत्या महिलांना येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त माहिती. बघा, 3,000 रुपयांच्या संदर्भात अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळी ह्या ठिकाणी सुरू होत आहे आणि 3,000 रुपयांच्या संदर्भात सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना, लाडक्या बहिणींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीमध्ये तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी जे काही लाभ आहे तो तुम्हाला मिळायला पाहिजे. 3,000 रुपये जे ते तुम्हाला सुरू झाले पाहिजे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, नेहमीच माहिती जी ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा 1,500 रुपयांचा हप्ता भाऊबीजेच्या आधी जमा होणार का? बघा, महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. भाऊबीजेच्या आधीच तुम्हाला हे जे काही पैसे ते मिळणार आहेत का, त्याच्याविषयी सर्व महिलांची विचारणा सुरू आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, आता तुम्हाला 1,500 रुपये सप्टेंबरचे जमा झाले, लगेच ऑक्टोबरचे 1,500 रुपये तुम्हाला जमा होतील का? भाऊबीजेच्या आधी हे पैसे येतील का? अशी जी काही उत्सुकता आहे ती महिलांमध्ये वाढलेली आहे. KYC पूर्ण करणं तुम्हाला गरजेचंच आहे. तर बघा, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बघा, नेहमी चर्चेत असते. केव्हाही कोणत्याही महिन्यात कधीही तुम्ही जर पाहिलं तर नेहमीच चर्चेत असणारी योजना आहे लाडकी बहीण योजना. याच्यामध्ये महाराष्ट्राची महत्त्वाची योजना आहे, सर्वात महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारची. आणि आपण जर पाहिलं तर या लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात जास्त, बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात जास्त महिला भगिनी लाभार्थी आहेत. राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. बघा, या योजनेमधून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत जी ती दिली जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? बघा, सप्टेंबरचा हप्ता जमा झाला, आता ऑक्टोबरचा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच भाऊबीजेच्या सणानिमित्त सरकारकडून ओवाळणी मिळणार का, याची उत्सुकता राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये दिसत आहे. तुम्हाला काय वाटतंय महिला भगिनींनो, भाऊबीजेची जी काही ओवाळणी आहे ती तुम्हाला सरकारकडनं मिळेल का? भाऊबीजेच्या आधीच तुमच्या खात्यात पैसे येतील का? ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला जमा होईल का? यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचं. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भात भाऊबीजेची जी काही ओवाळणी आहे ती तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे का सरकारकडून? तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सप्टेंबरचा हप्ता जमा. बघा, सप्टेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला जमा झाला, आता ऑक्टोबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत महिला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला. बघा, तुम्हाला आले आहे का सर्व लाडकी बहिणींनो? सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. एक वेळ सर्वांना आलेले आहेत का पैसे? बघा, सप्टेंबरचे पैसे जमा झाले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा पैसा जमा झाला आहे. काहींना 2 ऑक्टोबरपासून पैसे मिळाले तर काहींना 7 ऑक्टोबरपर्यंत पैसे मिळाले आहेत. बघा, काहींना 2 ऑक्टोबरपासून तर काहींना 7 ऑक्टोबरपर्यंत पैसे जे आहेत ते हप्ता जो आहे तो मिळालेला आहे. पण ऑक्टोबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता अजून मिळालेला नाही आहे. महिलांचा सर्वाधिक प्रश्न आहे. बघा, आता आपण जर पाहिलं सप्टेंबरचा हप्ता जमा झाला आहे पण ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो अजून महिलांना मिळालेला नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे लाडक्या बहिणींकडनं, माता भगिनींकडनं विचारला जातो आहे, ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे का? बघा, महिलांचा सर्वाधिक हाच प्रश्न आहे की ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे का? दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीजेची ओवाळणी सरकारकडनं मिळणार आहे का? हा प्रश्न महिला भगिनी विचारत आहे. तर बघा, दिवाळीत लाडक्या बहिणींच्या खात्यात ओवाळणी म्हणून 1,500 रुपये येणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
आपण जर पाहिलं तर बघा, मागील वर्षी सरकारने दिवाळीच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला होता. मागील वर्षी आपण जर गेलो तर दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाले होते. बघा, दिवाळीच्या आधीच 3,000 रुपये जमा झाले होते. त्यामुळेच यंदा देखील भाऊबीजच्या सणाला हप्ता मिळेल अशी महिलांना अपेक्षा आहे. बघा, यंदा पण हा जो काही भाऊबीजेचा सण आहे, तर या भाऊबीजेच्या सणाला हप्ता मिळेल अशी महिलांना अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतंय, भाऊबीजेच्या सणानिमित्त पैसे तुम्हाला मिळतील का? तुम्हाला जे वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का? राज्यातील महिला विविध सोशल मीडिया ग्रुप्स, व्हॉट्सॲप आणि फेसबुक पेजेसवर भाऊबीजचा हप्ता कधी मिळणार असे प्रश्न विचारत आहेत. अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. मात्र प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी किंवा भाऊबीजेच्या आठवड्यात हप्ता जमा करण्याची तयारी सुरू आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी, 3,000 रुपये. बघा, आता 3,000 रुपये तुम्हाला सुरू. बघा, लक्षात घ्या, आत्ताच सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला, लगेच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता पण मिळणार आहे. तयारी सुरू आहे. बघा, तयारी सुरू आहे म्हणजेच 1,500 + 1,500 3,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत. 3,000 रुपये जे ते सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत. आता गेल्या काही महिन्यात लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ते कधी कधी उशिरा जमा झालेले आहेत असले तरी देखील सणासुदीच्या काळात सरकारने महिलांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे यंदाही सरकार भाऊबीजेच्या निमित्ताने लाडकी बहिणींना ओवाळणीचा हप्ता जमा करणार अशी शक्यता वर्तवली जाते. बघा, लाडक्या बहिणींना हा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना ओवाळणीचा हप्ता जो आहे तो जमा करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे भाऊबीजेच्या निमित्ताने. म्हणजेच काय, तर आत्ताच एवढ्या 2 ते 4 दिवसात तुमच्या अकाउंटला पुन्हा पैसे जमा होऊ शकतात. भाऊबीजेचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा मिळू शकतो. आता लाडकी बहीण योजने काय आहे, कोणाला हप्ता मिळतो? बघा, या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळत नाही. सरकारने ठरवलेल्या काही निकषांनुसार पात्र महिलांनाच हप्ता दिला जातो. याचे काही निकष आहेत. अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे. दुसरा निकष म्हणजे 21 ते 65 वयाच्या दरम्यानच महिलांचं वय जे आहे ते त्या ठिकाणी असायला पाहिजे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. महिला इतर शासकीय आर्थिक योजनांचा लाभ एकाच वेळी घेत नसावी. म्हणजेच एकाच वेळी तुम्ही फक्त एकच योजनेचा लाभ घेऊ शकता. 2-3 योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. लाभार्थीच्या नावावर KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक महिलांचे अर्ज पडताळणी दरम्यान निकषांबाहेर गेले असल्याने ते बाद झाले आहेत. अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून घरपोच पडताळणी करण्यात आली असून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच हप्ता देण्यात येणार आहे. आता बघा, पुढे महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. KYC प्रक्रिया का महत्त्वाची आहे? लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी आता KYC म्हणजेच नो युअर कस्टमर प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली नाही त्यांचा पुढील हप्ता बंद होणार आहे. बघा, ज्यांनी KYC पूर्ण केली नाही त्यांचे पुढील हप्ते जे ते त्या ठिकाणी बंद होणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर KYC सर्वांनी करून घ्यायची आहे. राज्य सरकारने महिलांना नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याआधी आपल्या जवळच्या बँकेत किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळ जे काही सायबर कॅफे असेल त्यावर जा आणि तिथून तुम्ही करू शकता. KYC साठी काय काय कागदपत्र लागतील तर तुमचं स्वतःचं आधार कार्ड, तुमचे वडील असतील तर वडिलांचं, पती असतील तर पतींचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे आधार कार्डला तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी लागणार आहे. वेगवेगळे असतील तर 2 मोबाईल नंबर, ठीक आहे, ते तुम्हाला असतील कारण OTP त्यावर येत असतो. आता महिलांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास नोव्हेंबरनंतर हप्ता रोखला जाऊ शकतो. बघा, जर तुम्ही वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर नोव्हेंबरनंतर तुमचे हप्ते जे ते थांबवले जाऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत किती हप्ते झाले वितरित? तर योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. दरमहा 1,500 रुपये याप्रमाणे एकूण 22,500 इतकी रक्कम अनेक महिलांना मिळालेली आहे. ही योजना महाराष्ट्रात महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये ही जी काही योजना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे महिला सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. 3,000 रुपये तुम्हाला आता ह्या ठिकाणी येणार आहे, त्याची सुरुवात होणार आहे. ज्या ज्या महिलांना 3,000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.